एक महत्त्वाची बातमी, भाजपच्या हर्षवर्धन पाटलांचा तुतारी हाती घेण्याचा निर्णय। 2 दिवसात हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घोषित करणार। देवेंद्र फडणवीसांसोबतची हर्षवर्धन पाटील यांची बैठक असफल ठरली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत। योगेश, अगदी थोडक्यात काय सांगाल? 2 दिवसात हर्षवर्धन पाटील निर्णय घोषित करणार असल्याची माहिती मिळते। निश्चितच हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळपास 1 ते 1.5 तास बैठक ही पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना माहिती सुद्धा दिलेली आहे आणि भाजपकडून हर्षवर्धन पाटील यांना थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेलेला आहे। मात्र अखेर हर्षवर्धन पाटील यांनी आपला निर्णय या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आणि लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। येत्या 2 दिवसात हर्षवर्धन पाटील आपला अधिकृत निर्णय जाहीर करणार आहेत, कारण गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात जी काही चर्चा सुरू होती की हर्षवर्धन पाटील हे तुतारी सोबत जाणार, शरद पवार गटात प्रवेश करणार, मात्र त्या संदर्भात खरं तर हर्षवर्धन पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका ही जाहीर केली नव्हती। काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्पष्ट केलं होतं की पितृ पंधरवाड्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार, कारण गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे नक्कीच आणि 2 दिवसात आता ते निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।